35 डिग्रीच्या उन्हात थंड पाणी मागितलं तर भेटलं गुलाबी आणि गरम पाणी, पण ते आयुर्वेदिक होतं आणि तहान लगेच भागली. इथलं फक्त पाणीच नाही तर रस्ते पण युनिक आहेत. मी हायवेच्या ट्रॅफिकला कंटाळून मी ॲलेपीच्या बॅक वॉटर्सकडे गेलो आणि बघतो तर काय सगळीकडे नुसतं बोटच बोट. रस्ता कुठंच नाही. कुठं जरी जायचं असेल तर बोटच यूज करायचं. पाण्यावरचं ते शांत जग पाहून मला खूप मस्त वाटलं, कारण की तिथं कुठंच रस्ता नसल्यामुळे तिथं गाड्यांचं हॉर्नचं ते आवाज येणंच बंद झालं. जेव्हा मी ॲलेपीच्या बॅक वॉटर सोडून त्रिवेंद्रमला पोहोचलो तर तिथं अजून 2 गोष्टी युनिक होत्या. तिथली पहिली गोष्ट म्हणजे पद्मस्वामी टेम्पल. तिथं आतमध्ये जाण्यासाठी कंपल्सरी लुंगी नेसावीच लागते. आणि तिथलं सेकंड युनिक थिंग म्हणजे तिथली इंडियन कॉफी हाऊसची बिल्डिंग. त्या बिल्डिंगची युनिक गोष्ट सांगायची म्हणली तर ती 2-3 मजली आहे, पण आतमध्ये एक पण स्टेअरकेस नाही, फक्त रॅम्प आहे. असं गोल 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 वरती चालत जाईल. आणि तिथले वेटर्स म्हणजे एकदम ब्रिटिशकालीन वेटर्स सारखे कपडे घालतात अजून सुद्धा. एकदम पंखेवाली टोपी आणि व्हाईट कपडे. ते कोमट गुलाबी पाणी, पाण्यावरचे घर, लुंगीची सक्ती आणि विना स्टेअरकेस वाली बिल्डिंग. अजून काय पाहिजे ट्रॅव्हलरला. खरंच केरलाने मला एकदम वेगळ्या दुनियेची सफर घडवली आहे. हे सगळे अनुभव घेऊन मी निघालो होतो पुढं, पण आता आला होता माझा शेवटचा टप्पा. पण नशिबाने म्हणलं एक शेवटची टेस्ट घेऊया, ती आहे पावसाची.